आज आपण 16 आणि 17 फेब्रुवारीची न्यूज डिस्कस करणार आहोत. चला तर मग न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे बघा, निवडणूक रोखे घटनाबाह्य. तर राजकीय पक्षांना निनावी देणग्या देण्याची व्यवस्था असलेली केंद्र सरकारची निवडणूक रोखे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स म्हणतो त्याला आपण योजना घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केलेली आहे. याविषयी पुढे आणखी माहिती आलेली आहे बघा, आपण बघूया परत. पुढची न्यूज बघा, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार आता शासकीय किंवा अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात असलेल्या विना अनुदानित शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांतील 25% जागा ह्या आरक्षित असतात आणि राज्यातील सुमारे 1 लाखापेक्षा जास्त जागावर विद्यार्थी RTE अंतर्गत ऑनलाईन प्रवेश घेतात बघा. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील 25% प्रवेशासाठी ज्या खाजगी विना अनुदानित शाळेचा 1 किलोमीटर परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळा आहेत, अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही. तर आहे बघा एक न्यूज. इरशाळवाडी दरग्रस्त दुर्घटना कधी झाली होती तर 19 जुलैला. निवडणूक रोख्याविषयी आणखीन जास्त माहिती बघूया आपण. तर निवडणूक रोखे हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे एक आर्थिक साधन आहे आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2017-18च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. निवडणूक रोखे योजना 2018 नुसार हे रोखे हमीपत्राच्या स्वरूपात दिले जातात. त्यावर खरीददार किंवा ते देणाऱ्या नावांचा उल्लेख नसतो आणि मालकी हक्काची कोणती नोंद नसते त्यावर. तसेच रोख्यांचा धारक म्हणजेच राजकीय पक्ष त्यांचा मालक असल्याचे गृहीत धरले जाते. भारतीय नागरिक व देशातील कंपन्यांना 1,000, 10,000, 1 लाख आणि 10 लाख आणि 1 कोटीपैकी कोणत्याही मूल्याचे निवडणूक रोखे खरेदी करता येते आणि या रोख्यांची वैधता 15 दिवसाची असते. या 15 दिवसांच्या वैधतेच्या कालावधीत न वटवलेल्या रोख्यांची रक्कम संबंधित बँकेद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा केली जाते आणि संबंधित पक्षांना देणगी देणाऱ्या वैयक्तिक किंवा संयुक्तपणे रोखे खरेदी करता येऊ शकतात आणि एका व्यक्ती किंवा कंपनीने कितीही निवडणूक रोखे खरेदी करू शकते. निवडणूक रोख्यातून ते खरेदी करणाऱ्या नागरिकांची माहिती मिळत नसली तरी सरकार स्टेट बँकेकडून ही माहिती मागू शकत होते. आता ही निवडणूक रोख्यांची योजना सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केलेली आहे. चला 17 तारखेच्या न्यूज बघूया. राज्यात 1.25 लाख हेक्टर जंगल खाक. चला तर या न्यूजमधले महत्त्वाचे पॉईंट बघूया. मागील 5 वर्षात राज्याने 1,28,314.691 हेक्टर जंगल वणव्यात गमावलेले आहे. वन सर्वेक्षण अहवालात राज्याच्या वनक्षेत्रात वाढ दाखवली, पण त्यातही मोठ्या प्रमाणावर जंगल असणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात मात्र घट झालेली आहे आणि या दोन्ही जिल्ह्यात वणव्यांच्या घटनाही अधिक आहेत. पुढची न्यूज बघा. अश्विनचा 5 शतकी पराक्रम. कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय गोलंदाज झालेला आहे. तर कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठणारा तो भारताचा दुसरा आणि जागतिक क्रिकेटमधील एकूण 9वा गोलंदाज आहे. तर पहिला कोण आहे तर मुथय्या मुरलीधरन, श्रीलंका 800 विकेट घेतलेल्या आहेत. 16 आणि 17 तारखेच्या एवढ्या न्यूज महत्त्वाच्या होत्या. मागची एक न्यूज राहिली होती बघायची आपली, ती बघूया आपण. अबुधाबीतील भव्य मंदिराचे उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीच्या पहिल्या हिंदू दगडी मंदिराचे उद्घाटन केलेलं आहे. अबुधाबीमधील हे पहिले हिंदू मंदिर आहे, लक्षात राहू. 27 एकरामध्ये पसरलेल्या या ऐतिहासिक स्थळावर पहिले हिंदू मंदिर उभारलेले आहे आणि भारतीय संस्कृती आणि संयुक्त अरब अमिरातीची ओळख असे एक अनोखे नाते या ठिकाणी निर्माण झालेले आहे यामुळे. चला तर मग एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.